मुंबई ठाणे वगळता उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबईत युती होणार नाही आता स्पष्ट झालंय। ठाण्यात शिवसेना 87 तर भाजप 40 जागांवर लढणार आहे। नवी मुंबईत सुद्धा शिंदेंची सेना स्वबळावर लढणार आहे। उल्हासनगरमध्ये युती तुटली आहे, भाजप या ठिकाणी सर्व जागा लढणार आहे। तर नांदेडमध्ये सुद्धा सेना भाजप युतीची आशा आता मावळली आहे। पुढच्या घडामोडीकडे, नागपूरमध्ये भाजप आणि सेनेची युती आहे, पण शिवसेनेतली नाराजी कायम आहे। नागपूरमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखालाही उमेदवारी नाहीये। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांना तिकीट देण्यात आलेलं नाही। तिकीट न मिळाल्यानं पक्षातील नेत्यांची नाराजी असल्याचं गोजे यांनी सांगितलंय। नागपूरमध्ये महायुतीत शिवसेनेला 8 जागा देण्यात आल्यात आणि 8 पैकी 6 जागांवर भाजपच उमेदवार देणार आहे। ज्या अपेक्षेने विचार केला होता की नागपूर महानगरपालिकेमध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीमध्ये निवडून येण्याची संधी मिळेल, पण जिल्हा प्रमुख म्हणून माझी सुद्धा त्या ठिकाणी तिकीट देता येत नाही असं एकंदरीत मित्रपक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। 8 ठिकाणी आमचे उमेदवार लढणार आहे आता महायुती म्हणून। 8 पैकी 6 उमेदवार तर भाजपच देणार असं कळलं। ते शेवटी आता महायुतीचे उमेदवार आहे आणि म्हणून ते आता भाजप आणि शिवसेना नसून आता युती झाल्यामुळे ते महायुतीचे आमचे उमेदवार आहेत ते। तर पुण्यात अजित पवारांच्या मॅरेथॉन बैठका सुरूच आहेत। रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे पाटील बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। नाना काटे, माऊली कटके अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडनं। लक्ष्मण, बैठकीत नेमकं काय खल होतोय? सगळे नेते भेटायला येत आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्रुती, महानगरपालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे, त्यामुळे साहजिकच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील जिजाई बंगल्यावरती सकाळपासूनच मोठी रेलचेल जी आहे ते सध्या सुरू आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंकुश काकडे असतील किंवा विशाल तांबे असतील, ते अजित पवारांसमवेत सध्या बंगल्यामध्ये जे आहे ते त्यांची बैठक सुरू आहे। त्याचबरोबर ती आमदार माऊली कटके असतील, त्याचबरोबर ती पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष असलेले योगेश बहल, पुण्यातले शहराध्यक्ष असलेले सुनील टिंगरे जे आहेत ते सध्या अजित पवार यांच्यासोबत सध्या त्यांची बैठक सुरू आहे। त्याचबरोबर ती रुपाली चाकणकर असतील, रुपाली ठोंबरे असतील, या सर्वांची जी बैठक आहे, मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण बघू शकतो की अजित पवार यांच्या बंगल्यासमोरचं हे दृश्य आहे। अनेक जे उमेदवार आहेत ते उमेदवारांचं एबी फॉर्मचं वाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे आणि दुसरं म्हणजे ज्यांची इच्छा आहे अशी इच्छुक उमेदवार सुद्धा सध्या अजित पवार यांच्या बंगल्याच्या त्या प्रवेशद्वार आहे, गेटवरती सध्या उभं राहिलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सध्या पुण्यातलं जे चित्र आहे 165 नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद। तर नागपूरमध्ये जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे सेनेत रस्सीखेच पाहायला मिळते। 4 ते 5 जागांसाठी आघाडी तुटण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली। काँग्रेसनं जागा वाटपात चर्चेत व्यस्त ठेवल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून केला जातोय। आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास ठाकरे सेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर येते।